ज्यांनी आम्हाला स्वराज्याचा मूलमंत्र दिला आणि या मराठी मातीला, मराठी माणसाला स्वाभिमान शिकवला, असे महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवराय यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो। आपल्या संस्थेचे प्रथमाध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या विनम्र स्मृतींना अभिवादन करतो आणि ज्या दोन महामानवांची जयंती काल झाली आणि तिच्याविषयी, त्यांच्या कार्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे, अशा आपल्या जिल्ह्यातील राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि युगाचार्य स्वामी विवेकानंद यांच्या विनम्र स्मृतींना अभिवादन करतो। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गजाननराव जाधव, आमचे मित्र प्राध्यापक मामलकर सर, आमच्या भगिनी सौ मास्कर मॅडम, उपस्थित आपल्या महाविद्यालयाचा कर्मचारी वृंद आणि माझ्या अमृतपुत्रांनो, तुम्ही खऱ्या अर्थाने या देशाचे अमृतपुत्र आहात। हा अगदी योग्य शब्द स्वामीजींनी तरुणांसाठी वापरलेला आपल्याला दिसून येतो। मला सरांचा परवा फोन आला, मी बुलढाण्यातच होतो। आचार्य स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी आपण पाहूया। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला कोलकात्याला झाला। अतिशय लहान वयात प्रखर अशी बुद्धिमत्ता आणि बालसुलभ वयातील अचाट अशी निर्भयता त्यांच्या ठायी उपजतच होती। स्वामीजींनी केलेलं कार्य हे लोकसेवेच्या दृष्टीतून, जनसेवेच्या दृष्टीतून दया आणि सेवा यांचा अंतर्भाव त्यांच्या कार्यात असलेला आपल्याला दिसून येतो। आपण त्यांच्या कार्याचा अभ्यास करत असताना, त्यांच्या कार्याविषयी माहिती घेत असताना, एका आध्यात्मिक स्तरावर जाऊन ही माहिती जर मिळवतो म्हटलं तर त्यासाठी आपले विचार या घडीला पुरेसे परिपक्व नाहीत असं मी म्हणेन। कारण आत्मबोध किंवा आत्मोन्नती याचा अर्थ असा होतो किंवा याची पूर्व पायरी अशी असते की आपण स्वतःला किती जाणून घेऊ शकतो। कारण माणूस कुणालाही फसवू शकेल, पण कदापि तो स्वतःला फसवू शकत नाही। आणि म्हणून आपल्या ठायी असणाऱ्या सर्व क्षमता ह्या कितपत खोल आहेत, ह्या कितपत सक्षम आहेत, याविषयीची सर्वप्रथम जाणीव आपल्याला झाली पाहिजे। ज्याप्रमाणे गंजलेली जर सुई असेल तर लोहचुंबक तिला आकर्षित करू शकत नाही, वरचा गंज खरबडून काढावा लागतो, त्यानंतरच तिचं खरं अस्तित्व आपल्याला दिसते। त्याचप्रमाणे आपण जोपर्यंत आपल्या आतलं ईश्वर तत्व समजून घेणार नाही, आपल्या आत असणारं पोटेन्शियल जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, तोपर्यंत आपण समाजाला न्याय देऊ शकत नाही आणि स्वतःचा व्यक्तित्व विकास सुद्धा करू शकणार नाही। मित्रहो, अगदी लहान वयात ईश्वराची असामान्य आणि अलौकिक अशी अनामिक ओढ स्वामीजींना होती। 1980च्या आसपासचा काळ असेल। त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य वर्ड्सवर्थची एक कविता त्यांना शिकवण्याच्या निमित्ताने वर्गात आले आणि त्यांना सांगितलं की त्या कवितेत जो भाव प्रतीत झालेला आहे, त्या भावाचा तुम्हाला सत्यानुभव जर घ्यायचा असेल तर कोलकात्याजवळ असणाऱ्या दक्षिणेश्वर भागात एक असेच साधू पुरुष राहतात आणि ते अखंड आपल्या साधनेत निमग्न असतात। असा सदोदित आपल्या ईश्वराला जाणणारा खरा पुरुष तो आहे आणि त्याच्या सान्निध्यात, त्याच्या विचारात जर तुम्ही जाऊ शकले, त्यापर्यंत जर पोहोचू शकले तर तुम्हाला जी भूक आहे किंवा त्या कवितेत प्रतीत होणारे जे भाव आहेत ते खऱ्या अर्थानं समजून येतील। स्वामीजींना त्या भाषणानंतर, त्या माहितीनंतर चुळबुळ लागली, कारण त्यांना ओढ होती ही ईश्वर दर्शनाची। या जगात ईश्वर खरोखरच आहे का? तो कुणी पाहिला आहे का? त्याचं अस्तित्व काय आहे? आणि तो जर असेल तर तो मला कसा दिसेल? तो कुणी बघितला आहे? याविषयीची जी प्रचंड जिज्ञासा त्यांच्या मनात होती आणि त्यामुळे ते त्यांचे गुरु परमहंस रामकृष्ण यांच्या सान्निध्यात आले। एका माणसात किती गुण असावे आणि अल्पायुष्यी असणाऱ्या माणसाने एका आयुष्यात किती काम करावं
याचं मूर्तिमंत आणि जागतं उदाहरण म्हणजे स्वामीजी होत. कारण या संपूर्ण भारतखंडाची परिक्रमा, त्यानंतर 2 वेळा अमेरिकेचा दौरा, त्या काळात ज्या काळात 3 ते 3.5 महिने बोटीने पाश्चात्य देशात जायला लागत, 1 वेळा इंग्लंडचा दौरा, रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना, आणि हे झाल्यानंतर आपल्या आयुष्याची अखेर 39 वर्षाच्या काळात, ज्यातले प्रथम 15-16 वर्ष तर निघून गेले होते आणि उर्वरित 20 वर्षाच्या काळात स्वामीजींनी अमोघ, अलौकिक आणि आपल्यासाठी भरीव असं काम करून ठेवलं आहे. आणि त्या कामाची आपल्याला माहिती व्हावी, त्यांच्या कार्याविषयी जी आपल्या मनात जिज्ञासा असेल ती पूर्णत्वास जावी, यासाठी आज या व्याख्यानमालेचं, या व्याख्यानाचं आयोजन आहे. आणि आपल्याला महापुरुष कळलेच पाहिजेत. त्यांच्या कार्याची थोरवी जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, जोपर्यंत ती आपण वाचणार नाही, तोपर्यंत सर्वार्थाने आपल्याला मिळणारी बाह्य प्रेरणा निर्माण होणार नाही. आंतरप्रेरणा ईश्वराने आपल्या प्रत्येक आत्म्याच्या ठाई आधीच वसवून ठेवली आहे. फक्त ते पोटेन्शियल न ओळखता माणसं लहानाची मोठी होतात, वयस्कर होतात आणि मरून जातात. त्यांचं पोटेन्शियल तसंच वाया जाते. तर ही जी आपल्या क्षमता आहे, या क्षमतेची जाणीव आपल्याला कधी होईल, तर जे काही जीवनमूल्य आहेत त्या मूल्यांविषयी आपण अतिशय प्रामाणिक राहू. आपल्या मनात विद्यार्थी या दशेत निर्भयता असलीच पाहिजे, जिज्ञासा असलीच पाहिजे. बौद्धिक क्षमता वाढीस जे जे उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर लाभ आपण घेतलाच पाहिजे. इतकंच नव्हे तर बुद्धिमत्तेसोबतच आपली शारीरिक बळ सुद्धा वाढतं राहिलं पाहिजे. कारण स्वामीजी म्हणत की गीता वाचण्यापेक्षा जर तुम्ही ग्राउंडवर मैदानात फुटबॉल खेळले तर या वयात तुमच्यासाठी ते जास्त आवश्यक आहे. कारण प्रत्येक गोष्ट शिकण्याचं एक वय असते आणि त्या वयातले जे आपले कर्तव्य असतात ते आपण नीट जर पार पाडत राहिलो तरच आपण मोठे होऊ, आपला व्यक्तिमत्व विकास होईल आणि या समाजाचं आपण काही जे देणं लागतो, आपल्या परिवाराचं जे देणं लागतो आणि या जगासाठी आपल्याला काय करता येईल याची खऱ्या अर्थानं आपल्याला जर जाणीव करून घ्यायची असेल तर या सगळ्या गोष्टींविषयी आपण अतिशय सजग आणि जागृत असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, येणारा काळ अतिशय कठीण आहे. दिवसेंदिवस काळात स्पर्धा वाढत आहे आणि या वाढत्या स्पर्धेत तुम्हाला जर टिकायचं आहे तर तुमच्यामधलं जे पोटेन्शियल आहे ते बाहेर पडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी आमच्या मार्गदर्शनात खरं कार्य, ग्राउंड लेवलवर कार्य तुम्हाला करायचं आहे आणि ते तुम्ही किती इमाने इतबारे करता यावर तुमचा व्यक्तिमत्व विकास अवलंबून आहे. त्यानंतर ज्यावेळी स्वामीजी रामकृष्ण परमहंसांच्या सान्निध्यात आले त्यावेळी त्यांना ईश्वर तत्वाचे काही अलौकिक अनुभव मिळाले. त्यानंतर 1894 साली रामकृष्ण परमहंसांनी महासमाधी घेतली. त्यानंतर वराहनगर कोलकात्यात आहे त्या एका भागात काही गुरुबंधू आणि स्वामीजी राहिले काही काळ. त्यानंतर स्वामीजींनी भारत भ्रमण केलं. भारत भ्रमण यासाठी केलं की तो काळ पारतंत्र्याचा होता. या समाजाची जी हलाखीची परिस्थिती आहे, शोचनीय अवस्था आहे, या अवस्थेचं अचूक अवलोकन व्हावं यासाठी त्यांनी भारत भ्रमण केल्याचं आपल्याला दिसून येते. आणि त्यांना कुणीतरी म्हटलं होतं की एखादा तुमच्यासारखा संन्यासी जो आहे त्याने मठात राहून साधना करावी, जपतप करावे आणि तुम्ही असं फिरता हे का बरोबर आहे. तर स्वामीजींनी सांगितलं की ज्याला जगासाठी काहीतरी करायचं आहे त्यांनी जगात फिरलं पाहिजे, त्यांनी जग बघितलं पाहिजे. कारण जग बघितल्याशिवाय, त्याच्या व्यथा विवंचना जाणून घेतल्याशिवाय त्यावर उपाययोजना सुचवता येणार नाही. आणि यासाठी अखंड भारत, काशी, त्यानंतर उत्तर प्रदेशानंतर गुजरात, मध्य प्रदेश, मुंबई, पुणे आणि खाली दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत त्यांनी भारत भ्रमण केलं. दरम्यान या भ्रमणादरम्यान त्यांचा सर्वाधिक काळ 11 महिन्यांचा हा पोरबंदर येथे गेला. तिथे दिवाण पांडुरंग शास्त्री पंडित यांच्याकडे स्वामीजी 11 महिने राहिले. तिथे त्यांनी वेदांचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपण स्वतःला हिंदू म्हणवून घेतो, परंतु हिंदू म्हणवून घेणाऱ्या माणसाला किमान वेद कसे आहेत, किती आहेत आणि ते किती अपौरुषीय आहेत हे सुद्धा कळत नाही.
तर याची जाणीव आणि इंग्लिशमध्ये भाषांतर करण्याचं प्रयोजन काय होतं की सगळ्या जगाला हिंदू धर्म कळावा, सगळ्या जगाला वेद कळावे आणि तेही वेद असे की जे कुण्या एकाची मक्तेदारी त्यावर नाही. या धर्माची, हिंदू धर्माची जी उज्ज्वल अशी संस्कृती आहे तिचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने ते भाषांतर त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतो. आणि त्याच ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं शिकागो येथे होणाऱ्या सर्व धर्म परिषदेची सुद्धा माहिती मिळाली. त्यानंतर स्वामीजी मैसूर, कर्नाटक म्हणजे मुंबईत, काही काळ मुंबईत, त्यानंतर काही काळ पुण्यात लोकमान्य टिळकांच्या संपर्कात आले. त्यानंतर मैसूर आणि नंतर कन्याकुमारीला पोहोचले. कन्याकुमारीला गेल्यानंतर तो प्रचंड असा समुद्र पाहून, तिथे 3 सागरांचा संगम आहे, तुम्ही जर गेले असाल तर चक्क 3 पाण्याचे रंग सुद्धा आपल्याला वेगवेगळे दिसू शकतात. आणि जवळच 1.5 फर्लांगावर एक बेट आहे लहानसं. त्या बेटाला आता विवेकानंद मेमोरियल रॉक असं संबोधतात. तर त्या बेटावर स्वामीजी स्वबळावर पोहून गेले. पोहून गेल्यानंतर त्यांनी तिथे साधना केली. आता ती जी साधना होती, ती साधना म्हणजे काय या गोष्टीची जर फोड आपल्याला करायची असेल तर तिथपर्यंत जाण्याआधी आपल्याला स्वतःला समजून घ्यावं लागेल. स्वतःच्या विचारांमध्ये अतिशय एकाग्रता आणावी लागेल. स्वतःच्या कार्यात एक प्रकारचं सातत्य असायला हवं. जे आपलं ध्येय आहे त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी श्रमातील सातत्य, एकाग्रता आणि प्रामाणिकता या गुणांशिवाय कुठलंही ध्येय साध्य होऊ शकत नाही. आणि या गुणांशिवाय जर एखाद्याला वाटत असेल की माझं ध्येय साध्य झालं तर तो चुकीच्या मार्गाने जर गेला असेल तर त्या ध्येयाचा खरा आनंद, समाधान त्याला कदापि मिळणार नाही. त्यामुळे मित्र हो, हे जे गुण स्वामीजींचे आहेत हे आपल्यात आत्मसात होतील तेव्हा होतील, परंतु किमान आपल्याला त्यांची जाणीव व्हावी यासाठी हा सगळा प्रपंच, हा उपद्व्याप आम्ही चालवतो. आणि तो तुम्ही आत्मसात करणे हे तुमचं कर्तव्य आहे. जसं आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो तेवढीच प्रकर्षाने तुम्हाला सुद्धा आपल्या कर्तव्याविषयी जाणीव असली पाहिजे. आणि ही धडपड सगळी यासाठी आहे की तुमचा विकास झाला तरच या देशाचा विकास होईल. आमचा बराचसा काळ लोटलेला आहे, आम्ही आता पहिलं तीरावर लागलो आहे, परंतु तुम्ही सध्या अगदी ऐल तीराच्याही काठावर पोहोचलेले नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तुमच्यात ही जाणीव निर्माण व्हावी. तुम्ही साक्षरच नव्हे तर सुसंस्कृत व्हावेत आणि या देशाचे सुजाण नागरिक म्हणून एवढीच प्रकर्षाने तुम्हाला सुद्धा आपल्या कर्तव्याविषयी जाणीव असली पाहिजे. आणि ही धडपड सगळी यासाठी आहे की तुमचा विकास झाला तरच या देशाचा विकास होईल. आमचा बराचसा काळ लोटलेला आहे, आम्ही आता पहिलं तीरावर लागलो आहे, परंतु तुम्ही सध्या अगदी ऐल तीराच्याही काठावर पोहोचलेले नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तुमच्यात ही जाणीव निर्माण व्हावी. तुम्ही साक्षरच नव्हे तर सुसंस्कृत व्हावेत आणि या देशाचे सुजाण नागरिक म्हणून उद्या उदयास यावे यासाठी सगळा हा खटाटोप आहे. त्यानंतर स्वामीजी मद्रासला गेले आणि तेथून त्यांच्या सर्व धर्म परिषद सहभागाची सुरुवात झाली. तिथून त्यांना खरी जाणीव झाली. ही परिषद अमेरिका येथील शिकागो या ठिकाणावर भरणार होती. त्या परिषदेत सर्व धर्मांच्या प्रतिनिधींनी भाग घ्यावा असं अपेक्षित होतं, परंतु हिंदू धर्म हा थोडा उदासीन होता. कारण बरीचशी परकीय आक्रमणं आणि समुद्र प्रवास त्या काळात निषिद्ध मानला गेला होता हिंदू धर्माच्या तत्वानुसार, परंतु ते अनुचित होतं. म्हणून स्वामीजी एका ठिकाणी म्हणायचे की हिंदू धर्म जगात सगळ्यात जास्त उदार धर्म आहे, परंतु काही वेळा तो बराचसा अनुदार असल्याचे सुद्धा जाणवते. तर या सगळ्या भानगडीत हिंदू धर्माचा असा कुठलाही प्रतिनिधी योग्य प्रकारची कागदी कारवाई करून त्या ठिकाणी गेलेला नव्हता. बौद्ध धर्म तुलनेत लहान होता तरी त्याच्या प्रतिनिधीची नोंद तिथे झालेली होती. जैन धर्म इतका लहान, त्यापेक्षा लहान असून सुद्धा त्याचे प्रतिनिधी तिथं पोहोचलेले होते आणि हिंदू धर्माचा कोणीही प्रतिनिधी नव्हता. ज्यावेळी मे 1893ला स्वामीजी जहाजावर चढले आणि शिकागोला पोहोचले त्यावेळी जवळपास सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झालेले होते. स्वामीजींना त्या परिषदेत, ती सर्व धर्म परिषद होती, सर्व धर्मांचे प्रतिनिधी त्यात भाग घेणार होते आणि आपापल्या धर्माचे
सत्यांश, आपापल्या धर्माचा मोठेपणा याचे गायन, याचं विवेचन त्या ठिकाणी होणार होतं. स्वामीजी जेव्हा गेले तेव्हा त्यांची श्रोते म्हणूनही त्या ठिकाणी गणना होण्याची शक्यता जवळजवळ मावळली होती. आणि थोड्याफार खेत्रीच्या राजांनी जो आर्थिक भार उचलला होता त्या बळावर स्वामीजी तिथपर्यंत तर पोहोचले, परंतु ही सगळी परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर त्यांना असं दिसलं की आपण आता या गावात काही टिकू शकत नाही, कारण शिकागो हे महागडं शहर. म्हणून त्यांना कोणीतरी सल्ला दिला की जवळच बोस्टन नावाचं एक खेडेगाव आहे. आता बोस्टन खूप मोठं झालं आहे, त्या काळात कदाचित ते लहान गाव असेल आणि तुलनेत स्वस्त आहे, त्यामुळे काही काळ तुम्ही तिथे राहू शकता. म्हणून स्वामीजी बोस्टनला गेले. बोस्टनला गेल्यानंतर सर्नबर्न नावाच्या एक विदुषी त्यांच्या संपर्कात आल्या. त्यामार्फत डॉक्टर J.H. राईट, जे तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते, ज्यांनी जवळपास जगभर चांगल्या चांगल्या विद्यापीठात, त्यावेळी ते हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक होते, परंतु जगभरातल्या विद्यापीठात तत्वज्ञानाचा खरा प्रचार आणि प्रसार करण्याचं श्रेय हे राईट यांना जाते. मग राईट साहेब जेव्हा विवेकानंदांच्या संपर्कात आले त्यावेळी त्यांना असं आढळलं की याचं वय कमी असून, हा लहान असून, हा प्रचंड बुद्धिमत्तेचा धनी आहे. याचं तत्वज्ञानाविषयी, संस्कृतविषयी आणि स्वधर्माविषयी नव्हेच तर इतर धर्माविषयी सुद्धा असणारं ज्ञान हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग त्यांनी धर्म परिषदेतील जी मंडळी होती त्यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात राईट साहेब काय म्हणतात पहा, अतिशय सूचक असं वाक्य त्यांनी लिहिलं की हिअर इज अ मॅन हु इज मोर लर्नेड दॅन ऑल अवर लर्नेड प्रोफेसर पुट टुगेदर. आपल्या सर्व तत्वज्ञानाच्या आणि प्राध्यापकांच्या व्यासंगालाही पुरणार नाही असा एक निसंग वैरागी जो हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहे आणि आपल्या परिषदेसाठी भारताहून मुद्दाम आलेला आहे, त्याला आपण प्रवेश द्यावा. मग काय, मग या पत्रानंतर राईट साहेबांनी एक शिफारस पत्र सुद्धा दिलं, काही पत्ते दिले आणि स्वामीजींना रवाना केलं. मित्रहो, 11 सप्टेंबर 1893 हा तो दिवस आणि त्या दिवशी सर्व धर्माच्या प्रतिनिधींनी आपापल्या धर्माची थोरवी, आपापल्या धर्माची महती त्या ठिकाणी सांगण्यास सुरुवात केली. सर्व धर्माच्या लोकांनी आपला धर्म कसा मोठा आहे, आपल्या धर्मातले तत्व कोणते आहेत आणि आपला धर्मच फक्त या जगाला कसं वाचवू शकतो याविषयी विवेचन केलं. आणि फक्त एकच स्वामीजी असे होते की ज्यांनी सर्वप्रथम त्या सर्व धर्म परिषदेच्या प्रयोजनाचं, आयोजनाचं जे कारण आहे ते आपल्या भाषणातून मांडलं. तत्पूर्वी त्यांनी फक्त 2 वाक्ये वाचलेली तुम्हाला आठवत असतील, तुम्ही कुठं ऐकली असतील किंवा वाचलेली असतील की अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. या एका वाक्याने संपूर्ण सभागृह, जवळपास 7,000 श्रोते त्या सभागृहात उपस्थित होते. संपूर्ण सभागृह अगदी हेलावून गेलं, टाळ्यांचा गजर झाला. 2 मिनिट टाळ्यांच्या गजरात स्वामीजींना सुद्धा क्षणभर कळलं नाही की आपल्याच्याने काही चुकलं आहे का, कारण आपली इंग्रजी या तुलनेत जर बेताची असेल, एखादा शब्द चुकला असेल तर त्यासाठी काय ह्या टाळ्या आहेत. तर यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी ती सभा जिंकली असं आपण म्हणू शकतो. स्वामीजींनी स्वधर्माविषयी जो अभिमान बाळगला तो यथार्थ होता, यात तिळमात्र शंका नाही. परंतु असं असतानाही इतर धर्मांविषयी जी सहिष्णू भाषणे त्यांनी त्या सर्व धर्म परिषदेच्या कालखंडात केली ती पुस्तक रूपाने उपलब्ध आहेत. आपण ती वाचली पाहिजेत. मराठीत, हिंदीत त्याचं भाषांतर सुद्धा उपलब्ध आहे. आपल्या सुद्धा ग्रंथालयात बरीचशी अशी पुस्तकं असतील तर ती आपण वाचली पाहिजेत. तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने स्वामीजी कळतील. हे आपण त्यांचं अतिशय त्रोटक असं जीवन कार्य पाहून राहिलो. त्यांनी केलेलं भरीव कार्य जे आहे ते असं ठळकपणे आपण आता त्याचं विवेचन करून राहिलो. परंतु खोलात जर एखादा महापुरुष, एखादा महामानवानी त्याचं कार्य समजून घ्यायचं असेल तर त्याविषयी उपलब्ध असणारं सर्व साहित्य आपण अवलोकन केलं पाहिजे. जेव्हा आपण वाचन करू, त्यावर मनन करू
आणि चिंतन करू तरच आपल्याला त्यावर काहीतरी संशोधन करता येईल आणि या संशोधनाअंती आपल्याला जो निष्कर्ष काढता येईल तो खऱ्या अर्थाने आपल्या आत्मविकासासाठी, आपल्या आत्मबोधासाठी, आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी कारणीभूत असतो। या गोष्टीची जाणीव तुम्हाला व्हावी यासाठी हे सगळं आयोजन आणि नियोजन असते मित्रांनो। यानंतर स्वामीजी काही काळ युरोपला राहिले। तिथे त्यांनी वेदांत सोसायटीची स्थापना केली। आजही त्या सोसायटीचे आश्रम तिथे चालवले जातात। अनेक मठ भारतात सुद्धा आहेत। आपल्या औरंगाबादला सुंदर असा एक रामकृष्ण मठ आहे। तर हे करत असताना त्यांनी रामकृष्ण मठ आणि मिशन अशा दोन गोष्टींची सोय करून ठेवली। मठ ही अशी जागा आहे की ज्यात जे संन्यस्त लोक आहेत ते एकांतात आपली साधना करतात आणि आपल्याला आत्मबोध व्हावा, आपली आत्मोन्नती व्हावी यासाठी प्रयत्न करतात। आणि मिशन हे असं काम आहे ज्यात दया जो माणसाचा अत्यंत स्थायी असा भाव आहे आणि सेवा जी लोकांसाठी, समाजासाठी केलेली कर्मक्रिया आहे याविषयीची जागृती व्हावी आणि कुठलंही पेंडेमिक ज्याला आपण संकट म्हणतो ते जर भारतात येत असेल, जगावर येत असेल, समाजात येत असेल तर त्यांना करता येईल तेवढी सर्वार्थाने मदत करण्यासाठी रामकृष्ण मिशन आजही कार्यरत आहे। अतिशय बुद्धिमान, अतिशय होतकरू, स्वतःचं ज्ञान, स्वतःची पातळी, स्वतःच्या क्षमता ज्या संन्यस्थांना प्राप्त झालेल्या आहेत असे अनेक साधू, अनेक संन्यस्थ या मिशनमध्ये काम करतात, या मिशनमध्ये भरीव असं कार्य करतात। स्वामीजीच्या मार्गदर्शनात हे सगळं अव्याहतपणे, अखंडपणे सुरू आहे। स्वामीजींचं व्यक्तित्व हे फार मोठं आहे। स्वामीजींचं कार्य हा एक विचार आहे, तो एक आचार आहे। तो जसा जसा आपण आत्मसात करत राहू तसा तसा आपला आत्मविकास होत राहील। मित्र हो, प्राध्यापक दादा यांनी मला परवा फोन केला। त्या निमित्तानं मी आज तुमच्यासमोर उभा राहिलो। राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगाचार्य विवेकानंद यांच्या कार्याविषयी जेवढं करता येईल तेवढं थोडक्यात विवेचन करण्याचा मी प्रयत्न केला। तो आपण किती समजून घ्याल ही आपली भूमिका माझ्या दृष्टीनं महत्त्वाची ठरेल। सरांनी मला जो मान सन्मान दिला